राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी म्हटलंय की मुसलमानांकडून कुठलीही खरेदी करू नका, हिंदूंकडून खरेदी करा. हा दिवाळीची त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललोय. खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं. परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाहीये. त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. परंतु अशा वेळेस मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो, तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं. तो म्हणाला की नाही, मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन, पण ते सुधारणा करताना दिसत नाही. त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहे ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस. मला काही मी मन कावडा नाहीये. त्याला तू करतो का आणखीन कोणी करतो ते मला माहिती. सरकारमंत्री बाबासाहेब पाटलांनी बेताल वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल केले. निवडणुकांमध्ये आम्ही कर्जमाफीचं आश्वासन देत असतो, फक्त ते निवडणुकांसाठी देतो आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना सवय लागली. मी त्यांना विचारीन असं वक्तव्य बळीराजाच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्याचं काहीच कारण नाही. या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलेलं असेल तर मी त्यांच्याशी बोलेन आणि मी त्यांना जे काही सांगायचंय त्या दोन गोष्टी सांगीन. शेतकरी हा बळीराजा आहे, लाखाचा पोशिंदा आहे. त्या संदर्भामध्ये 32,000 कोटीचा पॅकेज देत असताना मुख्यमंत्र्यांनी तिथल्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारलेला होता, त्याला उत्तर दिलेलं आहे. जेवढे करता येणे शक्य आहे आणि जनता प्रतिसाद देईल तोपर्यंत आणि तू प्रतिसाद देशील तोपर्यंत. एवढी मोठी मदत केली, पण आज औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा, त्यांचं असं म्हणणं अजूनही की ही मदत तोकडी आहे. तेव्हा का मी तुम्हाला सांगू का, जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्यात काय झालंय, काय आपण अधिकचं दिलं पाहिजे, हा सगळा विचार करून निर्णय घेतात. आणि जे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं काम करत असतात. कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे. विरोधी पक्षाचं कामच असे असतं की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा अधिकचं मागायचं, हे तुटपुंज आहे, हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे, असं काही वक्तव्य ते बोलत असतात. वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण त्या पदावर असताना, आपली सरकार असताना आपण काय केलं, कुठपर्यंत केलं, कशा पद्धतीने केलं. अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने, घटनेने दिलेला.